आज आपल्या अर्धापूर शहरामध्ये एका भव्य मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। वंदे वंदे वंदे। या ठिकाणी माजी नगराध्यक्ष साहेब कानोडे साहेब, तसेच नगरसेवक प्रतिनिधी राऊत साहेब, नगरसेवक सरोदे साहेब, नगरसेवक सोनाजी सरोदे साहेब, या सर्वांचं नगरपंचायत अर्धापूरच्या वतीने हार्दिक स्वागत। तसेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं कव्हरेज करणारे पत्रकार बंधू विरकर साहेब, सकाराम क्षीरसागर साहेब, तसेच इतर सर्व पत्रकार बंधूंचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा कॅनव्हास या अंतर्गत जय हिंद आणि हर घर तिरंगा ह्या दोन स्लोगन आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत। आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल मी पहिल्या प्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रथम द्वितीय तृतीय ज्यांनी क्रमांक पटकावला त्यांचं अभिनंदन करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित अर्धापूर तहसीलचे तहसीलदार तथा प्रभारी मुख्य अधिकारी नगरपंचायत अर्धापूरचे देवणीकर साहेब, नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खानजी पठाण साहेब, माजी उपनगराध्यक्ष मसूरजी खतीब साहेब, नगरसेवक नामदेवरावजी सरोदे साहेब, नगरसेवक व्यंकटरावजी राऊत साहेब, आमचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजीरावजी सरोदे साहेब, माजी नगराध्यक्ष उमेशभाऊ सरोदे, नगरसेवक प्रतिनिधी अझर काजी आणि या सगळ्या कार्यक्रमाचं ज्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं अशा आमच्या नगरपंचायतचे कर्मचारी जाधव सर असतील, वानखेडे सर असतील, आपण सर्व कर्मचारी, प्रत्येकाचं नाव घेत नाही, आपल्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे। पत्रकार म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नागोराव भांगे पाटील, गुणवंतजी विरकर साहेब, सर्व आपले कर्मचारी, सोमेश अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, पहिल्या प्रथम आपण सोमेश अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू। आपण या ठिकाणी सहभाग नोंदवलात म्हणून आमच्या या कार्यक्रमाला शोभा आली। खरं म्हणजे तुमच्यामुळेच हा कार्यक्रम उत्कृष्ट असा झाला आणि मुलींचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करेल की गेल्या वर्षी मॅडममुळं तुम्हाला यावर्षी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळतंय आणि खूप छान असा कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय देवणीकर साहेब, आमचे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून, सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून खूप चांगला नियोजन या ठिकाणी झालं। खूप आपण प्रतिसाद चांगला दिला। जर असंच जर कार्यक्रम राहिले तर पुढच्या वर्षी नगरपंचायतच्या वतीने याच्यापेक्षा उत्कृष्ट कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे। आपण फक्त प्रतिसाद द्यावा। पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप चांगलं नियोजन आमच्या सर्व नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी केलं। त्यांनी 2-3 दिवसापासून खूप मेहनत घेऊन सगळे कार्ड बनवणे, सगळ्यांना सूचना देणे, मेसेज करणे, या सगळ्या गोष्टी केल्यात। सर्व आपण जे उपस्थित झालात सर्व या ठिकाणी सहभाग नोंदवलात आणि प्रथम द्वितीय तृतीय आपण क्रमांक पटकावलात त्याबद्दल आपलं अभिनंदन। पण हे करण्यामागचा जे उद्देश आहे, जे शासनाने आपल्याला ठरवून दिलेलं आहे, त्यामागचा की आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक आपण आयकॉन म्हणून तयार व्हावं, जेणेकरून आज जर आपण बघितलं की आपल्या भारत देशाचा जे विकासाचं जे मानबिंदू आहे, जर आपण बघितलं तर मोबाईलच्या विळख्यामध्ये आपण सगळेजण पडलेलो आहोत। त्याच्यामधून बाहेर निघून कुठंतरी आपल्या शरीरयष्टी तयार व्हावी, कुठंतरी त्यांचा एक मेसेज जावा, जेणेकरून आपला देश सुदृढ व्हावा, त्या माध्यमातून आपल्या नवयुवकासाठी एक प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश घेऊन शासनाने हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवला आहे। आणि त्याच माध्यमातून आदरणीय देवणीकर साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। यासाठी आमचे सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन करतो आणि जे प्रथम द्वितीय तृतीय आलेत त्यांचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो। एकदा आपण घोषणा देऊ जोरात, सगळेजण पळाल्यामुळे थकलेत। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे।
जय हिंद. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार. धन्यवाद साहेब. आपल्या प्रोत्साहनामुळे असे कार्यक्रम आम्ही नेहमीच आयोजित करत राहू. यानंतर श्री खतीब साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अर्धापूर नगर पंचायतच्या वतीनं 15 ऑगस्टच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाने जे गायडन्स दिलेले आहे त्याप्रमाणे अर्धापूर पंचायतचे मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि तहसीलदार साहेब यांच्या प्रयत्नानं अर्धापूर शहरामध्ये आज जे वातावरण तयार करण्यात आलेलं आहे, एक अर्धापूर शहराला शिक्षणाचा आणि खेळाचा, यामध्ये मी कानोडे परिवाराचं खूप अभिनंदन करतो. त्यांनी युवकामध्ये एक खेळाडू वृत्ती तयार केलेली आहे आणि या कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार साहेब, नगरपंचायतचे अध्यक्ष आपले देशमुख साहेब, माजी उपाध्यक्ष मुक्तेदर पठाण साहेब, छत्रपती कानोडे आणि पूर्ण आमचे सहकारी नगरसेवक व पत्रकार यांनी या कार्यक्रमाला खूप सहकार्य केलेले आहे. या पाठोपाठ नगरपंचायतचे पूर्ण कर्मचारी, अर्धापूरचे नगरपंचायतचे कर्मचारी यांनी खूप सहकार्य केलेले आहे. अर्धापूरमध्ये लोकांमध्ये आणि कर्मचाऱ्यामध्ये एक संवाद राहावा आणि अर्धापूर एक खूप सुंदर असा शहर व्हावा ही सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी परवा दिवशी मीटिंग गेली आणि त्या दिवशी आम्हाला सूचना दिल्या की आपल्याला हे कार्यक्रम करायचा आहे आणि काल त्यांनी दिवसभर आढावा घेऊन आज आम्ही एका दिवसात एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी या ठिकाणी देवणीकर साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, माजी नगराध्यक्ष कानोडे साहेब, सर्व पत्रकार बांधव, इथं उपस्थित असलेले सर्व अकॅडमीचे SPS अकॅडमीचे कानोडे, ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचं अतिशय मोलाचं योगदान मिळालं आणि इथं उपस्थित या तिरंगा हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जे आपण तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धा घेतली, या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणी, खरं बघायचं झालं तर या हर घर तिरंगा अंतर्गत अनेक उपक्रम होते, परंतु त्या उपक्रमामध्ये तरुणांना एक दिशा मिळावी आणि तरुणांना एक प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, यासाठी आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस केला. खरं म्हणजे ती नियोजन पूर्वीच्या मुख्याधिकारी दळवी साहेबांनीच करून गेलं होतं का, जरी त्याचं आज मला श्रेय जरी मिळत असलं तरी, परंतु हा कार्यक्रम घेण्यामध्ये इथले जे अकॅडमीचे कानोडे साहेब आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्या मुलांना इथं पार्टिसिपेट करायला लावलं. अकॅडमी व्यतिरिक्त जे विद्यार्थी किंवा तरुण मित्र आहेत ते यामध्ये सहभागी झाले, त्यांचंही अभिनंदन. खरं म्हणजे आता कानोडे साहेबांनी सांगितलं की आपण मोबाईलच्या विळख्यामध्ये पडत आहोत आणि शरीराकडे वगैरे दुर्लक्ष होत आहे आपलं, परंतु तुम्ही सगळे विद्यार्थी जे आहेत, तरुण मित्र जे आहेत, त्या मित्रांनी म्हणजे स्वतःला म्हणजे शारीरिक दृष्ट्या फिट ठेवण्यासाठी अकॅडमी जॉईन केली आहे. आपल्या प्रत्येकाचं कुठं सिलेक्शन होईल न होईल त्याच्याकडे न पाहता फक्त आपण स्पर्धेत राहायला शिकलं पाहिजे. स्पर्धेतून पहिला, दुसरा, तिसरा हे प्रत्येकाला मिळत नसतं, परंतु आपण त्या स्पर्धेमध्ये टिकून राहिलं पाहिजे. कारण या स्पर्धेची तयारी करत असताना तुम्हाला जे मानसिक आणि शारीरिक जे खाद्य मिळतं ते आपल्या आयुष्यासाठी खूप पूरक असतं. म्हणजे एका स्पर्धेत क्रमांक मिळाला नाही म्हणून हताश न होता सारखं सातत्यानं प्रयत्न करत राहणं आणि शेवटी काही नाहीच झालं तर म्हणतात ना, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. ज्या शरीरामध्ये सुदृढ मन आहे निवास करत असतं आणि ज्याचं मन हे सुदृढ असतं ते आयुष्यामध्ये कुठल्याही स्तरामध्ये तो यशस्वी होत असतो. म्हणून तुम्ही सर्वांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिरंगा दौड मध्ये सहभागी घेतलात. इथं
स्पर्धेमध्ये जे पहिले दुसरे तिसरे जे स्पर्धक आले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इतर स्पर्धकांना पुढच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. स्पर्धा परीक्षा कोणती असो, आजची मॅरेथॉन असो का एमपीएससी असो यूपीएससी असो, स्पर्धा परीक्षेसाठी एक मंत्र खूप महत्वाचा असतो. तो मंत्र काय असतो? तो मंत्र असतो गुरुमंत्र. आज आपण इथं पाहिलं तर आपल्या एसपीएस अकॅडमीचे मॅक्झिमम मुलं पार्टिसिपेट झालेत आणि त्याच्यातल्याच मॅक्झिमम जणांनी आज प्राइज मिळवलेले आहेत. तर या एसपीएस अकॅडमीचे संचालक श्री सोमेश सर यांना मी विनंती करतो की आपलं नगरपंचायतच्या वतीनं आपला सत्कार करण्यात येणार आहे, तरी सर्वप्रथम आपण समोर यावे. सरांनी जोरदार टाळ्या वाजून सरांचं स्वागत करावे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. मागील 2 वर्षापासून अर्धापूरमध्ये एसपीएस अकॅडमी हे नाव मोठ्या स्वरूपात लौकिकास आलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर आपण आपल्या आजच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे येऊया. प्रथम महिला गटामध्ये विजेते आलेले आहेत संध्या दत्तात्रय वापटकर मॅडम यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. 3000 रुपये आणि आमच्यातर्फे एक ग्रंथ भेट. मी आपले नगराध्यक्ष प्रतिनिधी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार देण्यात यावा. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे निकिता गजानन देवडे मॅडम यांचा पारितोषिक आहे 2000 आणि ग्रंथ भेट. आपल्या नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्री पठाण साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी प्राइज द्यावे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर या स्पर्धेत तृतीय प्राइज मिळालेला आहे पल्लवी अशोक गोडबोले. त्यांना 1100 रुपये व ग्रंथ भेट हे आपले ज्येष्ठ नगरसेवक सोनाजी सरदेव साहेब यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यानंतर आपण जे उत्तेजनार्थ 2 बक्षीस दिले होते सुलोचना मुंजाजी गाडे मॅडम त्यांना आमच्या नगरपंचायतीतर्फे ग्रंथ भेट देण्यात येत आहे. माजी अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे. त्यानंतर 5वा क्रमांक आलेला आहे मनीषा गौतम कांबळे मॅडम यांना नगरपंचायतीच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येत आहे. माजी उपाध्यक्ष साहेब यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. सरांनी जोरदार टाळ्या वाजवा. विजेत्याकडे या ठिकाणी पहिलं प्रथम क्रमांक मिळालेला आहे विशाल रावजी गोटेकर. मुलचंदी गावचे आहेत. यांना 3000 रुपये आणि आमच्यातर्फे ग्रंथ भेट देण्यात येत आहे. त्यानंतर प्रवीण नवघरे साहेब यांना 2000 आणि ग्रंथ भेट देण्यात येत आहे. प्रवीण नवघरे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी सरदेव साहेब तसेच नगरसेवक राऊत साहेब यांच्या हस्ते प्राइज देण्यात येणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर 3रा क्रमांक रामदास गाडगे यांना 3रा क्रमांक मिळालेला आहे. सदरील बक्षीस देण्यासाठी मी आपल्या नगरपंचायतचे नगरसेवक श्री रामदेव सरदेव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावे. आणि अजर काजी माजी नगरसेवक अजर काजी साहेब. बरं, रामदास गाडगे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागील त्यांनी 34 मॅरेथॉन पैकी 23 मॅरेथॉन जिंकलेले आहेत. आणि यामुळे आपल्या पत्रकार संघाचे इथं उपस्थित असलेले विरकर साहेब, भांगे साहेब, क्षीरसागर साहेब आणि मोरे साहेब यांच्या हातात 34 पैकी 23 मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर उत्तेजनात 4था क्रमांक आहेत
माजी नगरसेवक सरदे साहेब यांच्यातर्फे देण्यात येत आहे. सरांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर 5वा क्रमांक आलेला आहे पुंडलिक बोडके. पत्रकार संघाचे भांगे पाटील यांच्या हस्ते सदरील पारितोषिक देण्यात येत आहे. विरकर साहेब या आपणास विनंती करतो. विशेष गटात म्हणजे प्रथम गवळी मॅडम ह्या आपल्या इथं नगरपंचायत अर्धापूर येथे आपलं पोलीस स्टेशन अर्धापूर येथे पोलीस या पदावर आहेत. आणि सोनटक्के मॅडम, शीतल सोनटक्के मॅडम, शीतल कांबळे मॅडम या पंचायत समिती अर्धापूर येथे कार्यरत आहेत. दोघीचंही अगोदर सर्वांनी स्वागत करावे. टाळ्या वाजवा जोरदार. त्यानंतर नगरपंचायत अर्धापूर तर्फे यांना दोघांना पण उत्तेजनाचं प्राइज देण्यात येत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दोघींनाही उत्तेजनाचं बक्षीस देण्यात यावे. याच ठिकाणी आपले पत्रकार मोरे साहेब आहेत. त्यांनी पण प्रथम पासून शेवटपर्यंत या रनिंग मध्ये भाग घेतला. त्यांचाही नगरपंचायत अर्धापूर तर्फे सत्कार देण्यात येत आहे. मध्ये भाग घेतला त्यांनाही या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समाप्त झाले. माननीय देवणीकर साहेबांनी आपल्या वेळाचा वेळ काढून आपल्याला जे इथं वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. भारत माता की, भारत माता की.